थेट जाऊया सदावर्त यांच्या पत्रकार परिषदेत। राईट टू लाईफच्या आधारे मग सोनम वांगचुकांना हे सांगायचे का की ते संविधानापेक्षा मोठे आहेत, देशामध्ये आक्रमकता आणून ह्या सगळ्या गोष्टी का केल्या चालल्यात, तर युवकांना भावनिक आधार बनवला चाललाय। मला दुसरा मुद्दा म्हणजे तुम्हाला मरेपर्यंत उपोषण करता येत नाही, मरेपर्यंत उपोषण करता येत नाही हे सत्य असताना का तुम्ही संविधान विरोधी ढोलकी वाजवत आहात, संविधान विरोधी हलकी वाजवत आहात, संविधान विरोधी हलकी वाजवत आहात। दुसरा मुद्दा, भारताच्या संविधानाने निर्मित सीबीआय, सीबीआयवर भरोसा नाही का सोनम वांगचुकचा? मला सांगा। त्याचबरोबर मला या निमित्ताने विचारायचंय, आता काय राज ठाकरेला सोनम वांगचुकला तपास अधिकारी करायचंय का? सोनम वांगचुक आणि राज ठाकरेला वैद्यकीय पूर्व परीक्षेचं मला म्हणजे आमच्या ढोबळ भाषेत म्हणायचंय तर काय ढेकळं कळतात का? कोणत्याही भावनांवर स्वार व्हायचं? मला आमच्या गुराखी भाषेतच सांगायचं झालं तर राज ठाकरे आता वाजंत्री झाल्यासारखं हलकी वाजवणारे झालेत का? आणि स्वतःचे विषय संपले का? आणि म्हणून अशा प्रकारच्या भावनिक अत्याचाराला कुठेतरी थांबवलं पाहिजे। पूर्व परीक्षा असतील किंवा परीक्षा असतील त्याच्यामध्ये जर काही अक्षम्य चुका किंवा पेपर फुटीचे प्रकरण हे निंदनीय गंभीर असले तरी न्याय संस्थेवर, विशेष तपास यंत्रणेवर विश्वास ठेवायचा असतोच। आणि ह्या सर्व गोष्टी लक्षात घेता मुंबईमध्ये सुद्धा आता मोर्चा काढला जाईल किंवा मोर्चाला आता मुंबईचा पाठिंबा तुम्ही असं माध्यम सुद्धा हे जे डबल ढोलकीवाले आहेत त्यांच्यातून तुम्ही बातम्या दाखवत आहात। मुंबईचा कशासाठी पाठिंबा आहे? आता त्यातल्या त्यात राज ठाकरे पुरतं बोलायचं झालं तर राज ठाकरेला आता पुळका सोनम वांगचुकचा। मला असं वाटतं सोनम वांगचुकच्या बाजूला सोनम वांगचुकला सांगाव की आता संविधानिक दृष्ट्या राईट टू लाईफच्या दृष्ट्या तुला बसता येत नाही, त्यांना बाजूला काढा आणि राज ठाकरेंना जाऊन उपोषण करून दाखवा। बिना माल वडता माल वडायचा नाही। आणि म्हणून मला हे समजत नाही, उचलली जीभ लावली टाळायला, कोणाच्या भावनेनं पायदळी तुडवायचं। अरे ते विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांना दुसरी परीक्षा झालेली आहे, त्या परीक्षेचे निकाल अवेटेड आहेत, आरोपी अटक आहेत। असा आहे का काय पुरावा की माननीय शिक्षण मंत्री पद हे मान्यच असतात? माननीय शिक्षण मंत्री त्यांच्या बाबतीमध्ये काही हे आहे, लिंक आहे, असं काय आलंय का? राज ठाकरे टीईटीच्या बाबतीमध्ये बोलायचं ना, जरा जास्त प्रगल्भ वाटले असते, कारण राज्यात तर नाही, तुम्ही वार्डात थोड्या बहुत राहिलात, काही जे चांगलं काम करणारे छोटे मोठे नगरसेवक तिथपर्यंत राहिलात, त्याच्यावर तुमचं बोलणं येत नाही। परंतु तुम्हाला ज्या गोष्टी माध्यमांना आकर्षित करता येतात त्याच्यावर तुम्ही माध्यमाचे प्रतिनिधी येणार नसेल तर आता ट्विट करून सोडायले तुम्ही। ह्या सगळ्या गोष्टी डबल ढोलकी हे थांबल्या पाहिजेत। आणि त्या पुढे जाऊन राज ठाकरेच्या पार्टीत राज ठाकरेला कोणी विचारणार आहे की नाही हे असा प्रश्न आहे। म्हणजे विचारणारा म्हणजे संमती म्हणजे पाठीराख किंवा राज ठाकरेंच्या बाबतीमध्ये समर्थक आहे की नाही कोणी? कारण मी बघितलं राज ठाकरेच्या मुलाला, म्हणजे आमच्या भाषेत आम्ही आपली औलाद म्हणतो, औलादीला येऊन राज ठाकरेचं पाठराखण करण्याची वेळ आली। म्हणजे सांगायचं तात्पर्य की आपली पार्टी आपण कौटुंबिक पार्टीपर्यंत गेल्याच्या नंतर सुद्धा प्रत्येकानं राजकीय पक्ष सार्वजनिक असतात, आपण तशा प्रकारचं खुलून वागलं पाहिजे, राहिलं पाहिजे, परंतु तसं होताना दिसत नाही। आणि म्हणून
ज्या प्रकारे विद्यार्थ्यांच्या बरोबर राजकारण आहे ते राजकारण थांबलं पाहिजे आणि कुणीतरी या गोष्टी या बाबीला आपण दुजोरा दिला पाहिजे. राज ठाकरेचा पोरगा तुम्ही पत्रकारांनी दाखवलं, त्यांनी माझ्याकडे ते स्क्रीनशॉट सुद्धा आहे. म्हणे सोनम वांगचुकला पाठिंबा आहे, पण म्हणे तो कोण पोरगा, तो काय पार्टी उर्टी नवीन काढली त्या मुलानं, त्याला मात्र नाही. म्हणजे काय म्हणजे काय म्हणजे काय हे सुद्धा महाराष्ट्र अभ्यास करत असतंय. समाजशास्त्राचे विद्यार्थी अभ्यास करत असतात, राज्यशास्त्राचे विद्यार्थी अभ्यास करत असतात आणि त्याच्यामुळं आमच्याकडे म्हणतात की शेंबूड असं पुसता येणार आणि राजकारण करायला निघालाच का रे भाऊ, असं म्हणतात. शेंबूड पुसता येणार आणि राजकारण करायला निघालाच का रे भाऊ. त्याच्यामुळे माननीय मुख्यमंत्री महोदयांवर आपण त्या म्हणजे उंचीपर्यंत जाऊन टीका कराव्यात किंवा एखादा विषय तेवढा प्रगल्भ असावा, तेवढे आपल्याला त्याचं ज्ञानार्जन असावं. ज्ञानार्जन करणं काही चुकीचं नाही, परंतु चळवळीतून यावं लागतंय, चळवळीची माहिती असावी लागते, तेव्हाच होते. मला एक समजत नाही की राज ठाकरेनं ज्या प्रकारे म्हणजे ह्याच्या त्याच्यावर बोलण्यापेक्षा काय आपलं ते उद्धव ठाकरे रामरक्षक स्तोत्र म्हणता आलं नाही असं तुम्ही माध्यमांनीच म्हणजे ज्या प्रकारे म्हणजे अडखळलेपणा होता किंवा माहीत म्हणजे वाचलेलं नसेल किंवा एकदा पहिल्यांदाच वाचत असताना माणसाला त्रास होतो हे सगळं पाहिलं. आता उद्धव ठाकरे नागपूरला जाणार आहेत, त्यावेळेस राज ठाकरेंनी हे स्वतःच्या भावाला आधी विचारून घ्यावं की भाई तू गृहपाठ केला की नाही, भाई तू गृहपाठ केला की नाही, भाई तू गृहपाठ केला की नाही नागपूरला जाण्याच्या अगोदर. आणि म्हणून हे सगळं बोलणं आवश्यक आहे, बोलल्याशिवाय यांच्या कांटाळ्या उघडत नसतात. दुसरा मुद्दा मला तुम्हाला सांगायचा आहे की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांचे प्रतापी मंत्री प्रताप सरनाईक या दोघांचा प्रताप एवढा वाढलाय. तुम्हाला सांगतो की वारंवार इमोशनल अत्याचारी भाषा केली जात आहे. एसटी महामंडळातले जे डेपो आहेत त्या डेपोंच्या बाबतीमध्ये लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.